नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला एक नवीन टॉपिक आहे। अतिशय सोपा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या यांच्या संकल्पना समजून घेतल्यात आणि त्यावरती काही एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व केले। तर आजचा जो व्हिडिओ आपला तो आहे त्रिकोणी संख्येवरती। तर यामध्ये आपण सुरुवातीला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये कुठले सूत्र आपल्याला इथे वापरायचे ते पण आपण इथे पाहणार आहोत। सोबतच त्रिकोणी संख्येवरती जे काही प्रश्न विचारले जातात तर ते टाइप वाईज आपण क्वेश्चन घेणार आहोत इथे, म्हणजे तुम्हाला समजायला अतिशय सोपं जाईल। तर याच पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ। तर यामध्ये पहा, इथे त्रिकोणी संख्येचं एक तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट आपण एक सूत्रच घेतलेलं आहे, म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय नेमकं। तर इथे सूत्र आहे बघा त्रिकोणी संख्येचं, त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2। तर आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तुम्हाला ते घ्यावा लागणार आहे आणि त्या गुणाकाराला तुम्ही 2 ने भागलं तर नंतर तुम्हाला काय मिळते, त्रिकोणी संख्या। आणि आता इथे काय म्हटलेलं आहे, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या। आता सुरुवातीला नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते समजून घ्या। नैसर्गिक सुरुवातीलाच आपण ज्यावेळेस ही सिरीज स्टार्ट केली तर सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या काय आहे ते समजून सांगितलेलं आहे। तरी पण परत एकदा बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 असे कुठपर्यंत अनंत। ज्या संख्या 1 पासून सुरुवात होते ज्या संख्यांची आणि त्या अनंतपर्यंत चालू असतात त्या काय नैसर्गिक संख्या, आणि त्या पूर्णतः कशा धन संख्या असतात। तर ह्या झाल्या नैसर्गिक संख्या। 1 2 3 4 हे कुठपर्यंत असणार आहे, अनंत असणार आहे। म्हणजे तुम्हाला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या इथे सांगता येत नाही, पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या इथे तुम्हाला सांगता येते, ती आहे 1। तर आता यामध्ये काय म्हटलंय तुम्हाला, त्रिकोणी संख्या बरोबर अंशात काय सांगितलंय, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार। आता इथे क्रमवार म्हटलंय, क्रमवार म्हणजेच काय, एकामागे एक येणारी संख्या। जसे की 1 नंतर 2 येणार आहे, 2 नंतर 3 येणार आहे, 3 नंतर 4, 4 नंतर 5, या पद्धतीने या काय आल्या क्रमवार नैसर्गिक संख्या। तर यामध्ये कुठल्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि त्या गुणाकाराला 2 ने भागायचं आहे। 2 ने भागल्यानंतर जे काही उत्तर तुम्हाला मिळणार आहे तर ते काय असेल, तुमची त्रिकोणी संख्या। ठीक आहे। आता हे जे सूत्र आहे हे शाब्दिक भाषेत आहे। जर तुम्ही त्याला n च्या स्वरूपात जर लिहायचं म्हटलं तर त्यालाच कसं लिहू शकता तुम्ही, त्रिकोणी संख्या बरोबर n गुणिले कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2। म्हणजे तुम्ही n ची कुठलीही संख्या ठेवली नैसर्गिक संख्या ती इथे असेल आणि त्यामध्ये अजून एक मिळवला की त्याच्या समोरची संख्या तुम्हाला मिळते आणि भागिले 2 आहेच। म्हणजे हेच त्रिकोणी संख्येचं सूत्र तुम्ही n च्या स्वरूपात सुद्धा या पद्धतीने लिहू शकता, n गुणिले n अधिक 1 भागिले 2। म्हणजे n ची कुठलीही व्हॅल्यू ठेवा नैसर्गिक संख्या, म्हणजेच इथे आणि या कंसामध्ये असेल n अधिक 1 म्हणजे त्याच्या समोरची संख्या मिळेल। म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला दोन क्रमवार नैसर्गिक संख्या मिळतील आणि हा त्यांचा गुणाकार असेल आणि भागिले 2। जसे की समजा जर तुम्ही इथे घेतलं n ची किंमत जर तुम्ही 5 घेतली, 5 ही संख्या घेतली आणि नंतर काय 5 अधिक 1 किती होतं 6, म्हणजे समोरची संख्या असेल 6, याला भागिले 2 करायचे तुम्हाला। म्हणजे या पद्धतीने 5 आणि 6, आता इथे क्रमवार संख्या येते, अगोदर 5 येते नंतर 6 येते आणि ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याला कोणी भागिले 2। म्हणजे हे तुम्ही सॉल्व केल्यानंतर जी काही संख्या मिळेल तुम्हाला ती काय असेल, त्रिकोणी संख्या। तर या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढत असतो। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता जरी दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असेल तर त्यामध्ये जी पहिली संख्या असते त्या संख्येला आपण पाया म्हणतो। दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधील पहिली संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात। म्हणजे ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असणार आहेत त्यामध्ये जी पहिली संख्या असेल त्याला काय म्हणतो आपण, त्रिकोणी संख्येचा पाया। तुम्हाला पाया दिलेला असतो आणि पायावरूनच तुम्हाला त्रिकोणी संख्या काढावी लागते। तर इथे काही एक्झाम्पल घेतलेली आहेत आपण।
आता इथे पहा, इथे 7 आणि 8 हे दोन्ही नैसर्गिक क्रमवार संख्या आहेत. 7 नंतर 8 येते. हे एक एक्झाम्पल घेता येतं आपल्याला. आणि हे एक दुसरं एक्झाम्पल आहे 10, 11. 10 नंतर येणारी संख्या कुठली? 11. म्हणजे ह्या पण क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. तर ह्यामध्ये पहा, ज्या सुरुवातीच्या संख्या असतात त्याला आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. तर यामध्ये दोन्ही एक्झाम्पलमध्ये 7 आणि 10 हे काय त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 7 पण काय असेल? त्रिकोणी संख्येचा पाया. आणि 10 पण त्रिकोणी संख्येचा पाया. आणि याच्यानंतर क्रमवार येणारी संख्या 7 नंतर येणारी क्रमवार संख्या आहे 8, 10 नंतर येणारी 11. आता तुम्ही जर आपला जो आपले जे सूत्र आहे त्याच्यानुसार जर केला नैसर्गिक त्रिकोणी संख्या काढण्यासाठी, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? या क्रमवार संख्यांचा गुणाकार. आता ही पहिली ही संख्या आहे. तर इथे पहा 7 गुणिला 8 जर केलं तुम्ही इथे पहा 7 गुणिला 8 आणि छेदामध्ये तुम्हाला 2 घ्यायची, म्हणजे 2ने तुम्हाला इथे भागायचे. तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काय मिळणार आहे? इथे संक्षिप्त रूप द्या. बेक बे, बेचोक 8 आणि 7 गुणिला 4, 7 चोक 28. म्हणजे इथे पहा 7 पाया असताना तुम्हाला त्रिकोणी संख्या किती मिळते? 28. तर इथे 28 आलेलं आहे. सेम दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 10 हा पाया आहे आणि क्रमवार त्याच्यानंतर येणारी क्रमवार संख्या कुठली? 11. म्हणजे दोन्ही पण क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे इथे कसं मिळेल तुम्हाला? 10 गुणिला 11 आणि छेदामध्ये काय करायचं? तुम्हाला 2 घ्यायचे. इथे संक्षिप्त रूप द्या. बेक बे, बे पंच 10. 5 गुणिला 11 किती होतात? 11 5 55. म्हणजे पहा 10 पाया असताना तुम्हाला त्रिकोणी संख्या किती मिळते? 55. तर इथे त्रिकोणी संख्या मिळते तुम्हाला 55. तर हे 2 एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी दिले. ज्या सुरुवातीच्या संख्या असतात त्यांना आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो. आणि ह्या ज्या दोन्ही संख्या असतात ह्या क्रमवार आहेत, तर यांना आपण क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि ते जे सूत्र वापरतो आपण त्रिकोणी संख्येचं, त्यानंतर जी संख्या मिळते तुम्हाला ती काय असते? त्रिकोणी संख्या. 7 पाया असताना 28 त्रिकोणी संख्या मिळते. 10 पाया असताना 55 ही त्रिकोणी संख्या मिळते. आता यापुढे आपण टाईपनुसार एक्झाम्पल पाहूयात. आता पाहूया टाईप नंबर 1. आता यामध्ये काय असणार आहे? तुम्हाला यामध्ये सिच्युएशन अशी असेल, पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे. म्हणजे या टाईपमध्ये तुम्हाला पाया दिलेला असेल आणि त्या पायावरून तुम्हाला त्रिकोणी संख्या काढावी लागणार आहे. तर यामध्ये काय करायचं? तुम्हाला जो पाया दिलेला असतो ती काय असते? तुमची पहिली संख्या असते. म्हणजे तुम्हाला क्रमवार दुसरी संख्या घ्यायची असते. आता इथे एक्झाम्पल पहा. पहिलं एक्झाम्पल आहे 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. म्हणजे तुम्हाला इथे पाया किती दिलेला आहे? इथे पाया दिलेला आहे तुम्हाला 21. 21 पाया दिलेला आहे आणि त्याच्यासमोरची क्रमवार संख्या कुठली असेल? मग 21 नंतर कोण येते? 22. म्हणजे आता तुम्हाला त्रिकोणी संख्या काय मिळेल? त्रिकोणी संख्या बरोबर, त्रिकोणी संख्येचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. दोन्ही पण नैसर्गिक संख्या आहे आणि दोन्ही पण कशा आहेत? क्रमवार आहे. 21 नंतर 22 येते. तुम्हाला याचा गुणाकार घ्यायचा आहे अंशामध्ये. 21 गुणिला 22 आणि छेदामध्ये किती घेणार आहेत तुम्ही? 2. आता याला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. बे एक बे आणि 22ला जर 2ने भागले तर तुम्हाला किती मिळतील? इथे 11. म्हणजे शेवटी काय मिळणार तुम्हाला? 21 गुणिला 11 आणि 21 गुणिला 11 जर केले तर तुम्हाला शेवटी किती मिळतात? 231 हे उत्तर मिळेल. म्हणजे इथे तुम्हाला त्रिकोणी संख्या किती मिळते? 231. पण केव्हा? ज्यावेळेस पाया 21 असेल त्यावेळेस तुम्हाला त्रिकोणी संख्या किती मिळणार आहे? 231. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढायची. आता यानंतरचं उदाहरण पहा. 14 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. आता इथे तुम्हाला पाया किती दिलेला आहे? 14. पाया बरोबर 14 ही संख्या तुम्हाला दिलेली. आता तुम्हाला दुसरी संख्या पण घ्यायची. तर दुसरी संख्या काय असणार आहे? त्याच्यासोबतचीच क्रमवार नैसर्गिक संख्या. 14 नंतर कुठली संख्या मिळते तुम्हाला? 15.
म्हणजे आता तुमच्याकडे 14 आणि 15 दोन्ही क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काय मिळेल? मग आता त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तुम्हाला अंशात घ्यायचा आहे. 14 गुणिला 15 आणि छेदात किती घेणार आहेत तुम्ही? 2. तर इथे पण संक्षिप्त रूप द्या. बे एक बे, बे साती 14. आणि शेवटी काय करायचं तुम्हाला? यांचा गुणाकार ज्या संख्या राहतात त्यांचा 7 गुणिला 15. 7 गुणिला 15 किती मिळतं तुम्हाला? 15 साती 105. म्हणजे पहा तुम्हाला इथे त्रिकोणी संख्या किती मिळते? 105. पण केव्हा? ज्यावेळेस पाया तुम्हाला 14 दिलेला असेल तर त्याची त्रिकोणी संख्या किती मिळते तुम्हाला? 105. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं? टाईप 1 मध्ये तुम्हाला काय पाया दिलेला असेल, पाया दिलेला असताना तुम्हाला त्या समोरील क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायची आणि नंतर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्याला 2ने भागायचे आणि जे काही उत्तर मिळेल तुम्हाला तर ते शेवटी काय असेल? त्रिकोणी संख्या. जो काही पाया दिलेला असेल त्याची ती त्रिकोणी संख्या असेल. तर यानंतर पाहूया सेकंड टाईप. आता यानंतर आहे टाईप सेकंड. यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? त्रिकोणी संख्येवरून पाया शोधण्याची पद्धत. म्हणजे आता या टाईपमध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्या त्रिकोणी संख्येवरून तुम्हाला पाया शोधायचा आहे. अगोदरच्या टाईपमध्ये तुम्हाला पाया दिलेला होता, त्यावरून आपण त्रिकोणी संख्या काढली. आता उलट आहे, त्रिकोणी संख्येवरून तुम्हाला पाया शोधायचा आहे. तर याची एक पद्धत आहे. तर त्यामध्ये काय करायचं तुम्हाला? सुरुवातीला तुम्हाला एक त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येला तुम्हाला 2ने गुणायचं आहे. म्हणजे कुठली तरी एक त्रिकोणी संख्या दिलेली असेल, सुरुवातीला तुम्ही काय करणार? त्या त्रिकोणी संख्येला 2ने गुणायचं. नंतर काय करायचं आहे? नंतर गुणून झाल्यावर उत्तराच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या शोधा. म्हणजे गुणून झाल्यानंतर तुम्हाला जे काही उत्तर मिळेल त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधायची. पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच कशी? की अशी संख्या की त्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ मिळेल, अशी पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला इथे शोधायची. ठीक आहे. आणि यानंतर काय करायचं आहे? पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे जी काही पूर्ण वर्ग संख्या मिळेल तुम्हाला ते त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि त्याची जे काही वर्गमूळ असेल तोच तुमचा पाया असणार आहे. ठीक आहे. पद्धत लक्षात आली. सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला? त्रिकोणी संख्येला 2ने गुणायचं आहे. 2ने गुणून झाल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तराच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या शोधायची आणि त्या पूर्ण वर्ग संख्येचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे? वर्गमूळ घ्यायचे आणि वर्गमूळ घेतल्यानंतर जे काही वर्गमूळ तुम्हाला मिळेल ते शेवटी तुमच्या त्रिकोणी संख्येचा काय असेल? पाया असेल. ठीक आहे. तर यावरती आपण 2 एक्झाम्पल घेतलेले, ते एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करू. प्रश्न क्रमांक 1. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा. आता यामध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली 105. तर तुम्हाला काय करायचं आहे? ते पाया शोधायचा आहे. त्रिकोणी संख्या काय दिलेली तुम्हाला? ते त्रिकोणी संख्या बरोबर किती दिलेली? 105. आपली पद्धत काय? सुरुवातीला तुम्हाला त्रिकोणी संख्येला 2ने गुणायचं आहे. तर इथे आपण काय करू? त्रिकोणी संख्येला 2ने गुणू. 105 गुणिला 2. 105ला जर 2ने गुणलं आपण तर तुम्हाला उत्तर मिळेल 210. यानंतर काय करायचं तुम्हाला? हे जे उत्तर मिळाले तर याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधायची. तर 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती पूर्ण वर्ग संख्या असेल? 210च्या अलीकडील ती असेल 196. 210च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला 196 मिळते. आणि नंतर काय करायचं तुम्हाला? या पूर्ण वर्ग संख्येचं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचे. तर तुम्हाला 196चं वर्गमूळ किती मिळणार आहे? 196चं वर्गमूळ मिळते 14. कारण 14चा वर्ग कोणता मिळतो तुम्हाला? 196. तर त्याच्याच उलट 196चं वर्गमूळ 14. म्हणजे याचाच अर्थ काय? हे जे काही वर्गमूळ असणार आहे तो कोणाचा पाया असेल? त्रिकोणी संख्येचा. म्हणजे तुम्हाला पाया किती मिळतो इथे? 14.
म्हणजेच तुम्हाला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे 105, तर या त्रिकोणी संख्येचा तुम्हाला पाया किती मिळतोय 14. तर या पद्धतीने तुम्हाला पाया काढायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, 78 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा. सेम क्वेश्चन आहे. इथे पण तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे. आपल्याकडे त्रिकोणी संख्या काय? त्रिकोणी संख्या बरोबर 78. तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली 78. नंतर आपण काय करत असतो, जी काही त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली आहे त्या त्रिकोणी संख्येला तुम्हाला कितीने गुणायचं आहे? 2ने गुणायचे. 78 गुणिला 2. 2ने गुणल्यानंतर तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे? 78 गुणिला 2 मिळतात तुम्हाला 156. यानंतर काय करतो, तुम्हाला जे काही उत्तर आलेलं आहे 2ने गुणल्यानंतर, तर तुम्हाला काय करायचं, त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधायची. तर 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती मिळते तुम्हाला? 144. 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती मिळणार तुम्हाला? 144. आता तुम्हाला इथे पूर्ण वर्ग संख्या मिळाली 144. नंतर काय करतो आपण, या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ घेतो. तर तुम्हाला 144चं वर्गमूळ किती मिळणार आहे? 144चं वर्गमूळ मिळते तुम्हाला 12. कारण 12चा वर्ग काय असतो? 144. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की पाया काय किती मिळतोय तुम्हाला? पाया बरोबर 12. म्हणजे तुम्हाला जी काही त्रिकोणी संख्या दिलेली आहे 78, तर या 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती मिळतोय तुम्हाला? 12. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्रिकोणी संख्या जर दिलेली असेल तर पाया तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर प्रोसिजर, त्याची पद्धत व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पाया शोधायचा आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये जे 2 टाईप बाकी आहे अजून, ते टाईप आपण घेऊया. धन्यवाद.